स्वागतम सुस्वागतम. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थान, पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय क्लासगाव. आज या महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ स्टॅटिस्टिकल टीचर असोसिएशन संस्थेच्या वतीने एक दिवसीय वर्कशॉप आयोजित केले. या वर्कशॉपसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी मान्य कौस्तुभ गावडे सर, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होते. शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्थापक सुशीलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होते. या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य कौस्तुभ गावडे सर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव आणि या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विजय भोसले सर, स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरचे प्राचार्य आणि सांगली विभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश हाके सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सन्माननीय सुष्टाचे प्रेसिडेंट सन्माननीय डॉक्टर एस बी महाडिक सर. या कार्यक्रमाला उपस्थित आहेत सन्माननीय डॉक्टर सोमनाथ पवार सर, सुष्टाचे सर्व पदाधिकारी आणि शिवाजी विद्यापीठातील सर्व विभागातील विद्यार्थी, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाचा सोहळा संपन्न होतो. या विभागाच्या प्रमुख सामान्य प्राध्यापक प्रगती जाधव मॅडम, सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा प्रतिमा पूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिकल टीचर असोसिएशन सुष्टाच्या वतीनं वन डे वर्कशॉप ऑन statistical insight, exploring practical applications and career prospects या विषयावरती एक दिवसीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं शब्दसंबंधी स्वागत करतो. या कार्यक्रमाची सुरुवात आपण संस्थेच्या प्रार्थनेने करतोय. शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या लेखणीतून होत गेली आणि सर्व संभवाचे प्रतीक असलेली संस्थेची प्रार्थना या ठिकाणी होईल. प्रार्थनेसाठी सर्वांनी हात जोडायचे.
शांति शांति। धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं आणि आजच्या कार्यशाळेचं प्रस्ताव करण्यासाठी मी निमंत्रित करतो संख्याशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक प्रगती जाधव मॅडम यांना. सर्वांना शुभ सकाळ. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीला देवी साळुंखे, पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांना प्रथम वंदन करते. आज आपल्या महाविद्यालयामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक टीचर असोसिएशन संस्था यांच्या सहकार्याने स्टॅटिस्टिकल इन्साइट्स एक्सप्लोरिंग प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स अँड करिअर प्रॉस्पेक्ट या विषयावर जी कार्यशाळा आयोजित केली आहे त्याचे मी प्रास्ताविक करण्यासाठी उभे आहे. सर्वप्रथम या कार्यशाळेसाठी उपस्थित श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे CEO, आपल्या संस्थेचे आधारस्तंभ सन्माननीय कौस्तुभ गावडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत, तरी मी त्यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. एक ॲडमायरेबल लीडर तसेच मेंटर, सदैव आम्हाला मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव, आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे सर यांचेही स्वागत करते. यानंतर आजच्या शाळेत आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करण्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले संस्थाचे प्रेसिडेंट तसेच शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर शशिभूषण महाडिक सर, तसेच शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सोमनाथ पवार सर, तसेच YCIS सातारा मधील संख्याशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर धनाजी जाधव सर, उपस्थित सर्व संस्था मेंबर्स तसेच विविध महाविद्यालयातून आलेले सहाय्यक प्राध्यापक तसेच विद्यार्थी, जवळपास इथं 9 कॉलेजेस मधून विद्यार्थी व त्यांचे प्राध्यापक इथं उपस्थित आहेत. तसेच व्यासपीठावरील उपस्थित IPSC कोऑर्डिनेटर प्रोफेसर जीवन घोडके सर व उपस्थित सर्व मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मी या आजच्या कार्यशाळेत स्वागत करते. संख्याशास्त्रातील विविध करिअर ऑपॉर्च्युनिटीज AIच्या जगात राहत असताना डाटा सायन्स व मशीन लर्निंग यामध्ये स्टॅटिस्टिक्सचं असलेलं महत्त्व लक्षात घेता BSc फर्स्ट इयरचे विद्यार्थी जे आहेत त्यांचे जे फ्रेश माइंड्स आहेत त्यांना संख्याशास्त्राची गोडी निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने ही आजची कार्यशाळा एक व्यासपीठ म्हणून उभी आहे. तरी BSc फर्स्ट इयर विद्यार्थ्यांच्या ध्येयनिश्चितीचा जो प्रवास आहे त्यांना नक्कीच या कार्यशाळेत हा वर्कशॉप आहे जो लाइटनिंग लॅम्पचे इथं काम करणार भूमिका निभावेल अशी मी आशा बाळगते व सर्व पार्टिसिपंटना विनंती आहे की सगळ्यांनी इंथुसियास्टिक वेने या वर्कशॉप मध्ये तुम्ही पार्टिसिपेट कराल अशी मी आशा बाळगते आणि इथं माझे प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद मॅडम. या भूमीवर कार्यक्रमांना परिमळ उधळता सागर सरिता जलधारण येथे टेकवा माता या ठिकाणी संपूर्ण मान्यवरांच्या स्वागताचा सोहळा. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ गावडे सर यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे सर यांनी करावं असं मी विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले PVT कॉलेज कोटगुंदाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर MK पाटील सर यांचं स्वागत साहेबांनी करावं असं मी विनंती करतो. PVT कॉलेज कोटगुंदाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर MK पाटील सर या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले संस्थाचे प्रेसिडेंट प्रोफेसर डॉक्टर SD महाडिक सर यांचे स्वागत साहेबांनी करावं असं मी विनंती करतो. सर्वांचे शुभेच्छा. संस्थाचे डॉक्टर सोमनाथ पवार सर संस्थाचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी स्वागत साहेबांनी सांगली विभाग प्रमुख आणि स्वामी रामानंद भारती विद्या मंदिरचे सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक प्रकाश हाके सर यांचं या ठिकाणी स्वागत साहेबांनी करावं असं मी विनंती करतो. या कार्यक्रमाला कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे सर यांचं स्वागत प्रगती जाधव मॅडम यांनी करावं असं मी विनंती. त्याचबरोबर स्वामी रामानंद भारती विद्यालयाचे माजी प्राचार्य प्राध्यापक पाटील सर यांचं स्वागत साहेबांनी करावं असं मी विनंती करतो.
कौस्तुभ गवळे सरांचे या कार्यशाळेला या कार्यशाळेला उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्वच घटक, IPSC चे प्रमुख जीवन खोडके सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र कुलकर्णी सर, जे यादव सर, सर्वच मान्यवरांचं आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने शब्दसमूहाने स्वागत करतो. अजून एक विशेष सत्कार या ठिकाणी आपण आयोजित करतोय. खरं तर हा सत्कार आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिवाजी विद्यापीठ आजीमाजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दिला जाणारा शिवसंस्कार पुरस्कार 2025 हा पुरस्कार 9 मार्च रोजी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि सुष्टाचे माजी प्रेसिडेंट डॉक्टर डी शिर्के सर यांच्या शुभ हस्ते कौस्तुभ गवळे सरांना जाहीर झाला आणि तो पुरस्कार 9 तारखेला वितरित झाला. मी कौस्तुभ गवळे सरांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी दुसरे सर यांच्या शुभ हस्ते व्हावं. सांगली विभाग प्रमुख आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं हा या ठिकाणी सत्कार होतोय. खरं तर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला एक तरुण तडफदार नेतृत्व लाभलेलं आहे आणि या शिवसंस्कार पुरस्कारानं त्यांना काम करण्याची आणि हा छोटाखानी सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. उपस्थित सर्वांचंच मी महाविद्यालयाच्या वतीनं शब्दसमूहाने स्वागत करतो आणि स्वागताचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुष्टाचे प्रेसिडेंट डॉक्टर एस.बी. महाडिक सर यांना मी विनंती करतो या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव आणि शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वन डे वर्कशॉप ऑन स्टॅटिस्टिकल एक्सप्लोरेशन ऑफ रियल प्रॉब्लेम्स या कार्यशाळेसाठी उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय कौस्तुभ गवळे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी सर, आमच्या उपस्थित असलेले PVP महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर M.K. पाटील सर, या कार्यक्रमाच्या समन्वयक श्रीमती प्रगती जाधव, आमच्या उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ प्राध्यापक कुलकर्णी सर, चव्हाण सर आणि या वर्कशॉपसाठी खास करून उपस्थित असलेले सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील BSc पार्ट 1 चे विद्यार्थी. जसे की मी सुरुवातीला सांगितलं की हा कार्यक्रम PDVP महाविद्यालय तासगाव आणि शिवाजी विद्यापीठ संख्याजास्त शिक्षकांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा उद्देश श्रीमती प्रगती जाधव यांनी विशद केलेलाच आहे. सुष्टाचा अध्यक्ष या नात्यानं सुष्टाविषयी 2 शब्द सांगण्याकरता मी आपणासमोर उभा आहे. BSc पार्ट 1 ला ज्यावेळेला विद्यार्थी प्रवेशित होतो त्यावेळेला तो नुकताच 12वी पास होऊन BSc पार्ट 1 च्या वर्गामध्ये आलेला असतो. 12वीला ज्यावेळेला विद्यार्थी असतो विद्यार्थिनी त्यावेळेला त्यांना 2 गोष्टी सांगितल्या जातात करिअर संदर्भात. एक तर त्याला इंजिनियर व्हायचं आहे किंवा त्याला डॉक्टर व्हायचं आहे. आज देखील गेल्या 50 वर्षापासून त्या 2 गोष्टींवर कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि त्या अनुषंगानं 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे 4 विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत जगामध्ये, असं एक चित्र बसवलं जातं किंवा तशी एक प्रतिमा निर्माण केली जाते. त्याच्यामुळे ह्या 4 विषयांव्यतिरिक्त इतर जे काही विषय आहेत ते सुद्धा 12वीला असतात. उदाहरणार्थ जिओग्राफी असतो,
जिओलॉजी असतो, मराठी, इंग्लिश हे विषय गौण आहेत अशी एक प्रतिमा निर्माण केली जाते सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. अगदी पूर्वीपासून ती प्रचलित आहे. त्याच्यामुळं विद्यार्थ्याला काय वाटत असतं की हे चारच विषय महत्वाचे आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी, आणि इतर विषय काय फारसे महत्वाचे नाहीयेत. त्याच्यामुळे इतर विषयांचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नसतं. ज्यावेळेला तो बीएससी मध्ये प्रवेश होतो त्यावेळेला विद्यार्थी थोडासा काही अंशी नाराज पण असतो की आपल्याला इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जाता आलेलं नाही, BSc ला. तर बरं का, त्या निमित्तानं मला तुम्हाला सर्वांना असं सांगणं आहे की जगात फक्त इंजिनियर आणि डॉक्टरचीच गरज नाही, इतर अनेक लोकांची जगामध्ये किंवा या देशामध्ये गरज आहे आणि सर्वजण तितकेच महत्वाचे आहेत. तर या अनुषंगानं स्टॅटिस्टिक्स हा एक असाच विषय आहे की तो 12वी पर्यंत सहसा विद्यार्थ्यांना माहिती होत नाही, आणि ह्या विषयाची विद्यार्थ्याला पुढं कॉलेजला आल्यानंतर लवकर माहिती व्हावी या दृष्टिकोनातून 25 वर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटनेची स्थापना झाली. जरी ही शिक्षकांची संघटना असली तरी ही संघटना पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणारी ही संघटना आहे. शिक्षकांसाठी आम्ही एकही कार्यक्रम घेत नाही. जे काही कार्यक्रम आहेत ते संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या करिता घेतले जातात. संघटना स्थापनेचा एकमेव उद्देश हा होता की स्टॅटिस्टिक्सचा विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि त्या अनुषंगाने सोसायटीमध्ये प्रसार करणे. मेकिंग सोसायटी अवेअर ऑफ स्टॅटिस्टिक्स असं या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्या अनुषंगानं आता आमची संघटनेच्या सदस्यांची संख्या मर्यादित आहे, 60 ते 70 सदस्य आहेत. आम्ही सोसायटीमध्ये जाऊन काय विषयाचा प्रसार करू शकत नाही, परंतु आजचे जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत ही गोष्ट विचारात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये या विषयाविषयी जागृती निर्माण करण्याचं ध्येय या संघटनेनं गेली 25 वर्ष जोपासलेलं आहे. त्या अनुषंगानं संघटना ही विविध उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित करत आलेली आहे मागच्या 25 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये आमची अतिशय पॉप्युलर झालेली ऍक्टिव्हिटी म्हणजे स्टॅटिस्टिक्स क्विज, जी बीएससी पार्ट 1, बीएससी पार्ट 2, बीएससी पार्ट 3, बीकॉम पार्ट 2, बीसीएस पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 एवढ्या वर्गांसाठी आम्ही ती स्टॅटिस्टिक्स क्विज सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये घेत असतो. आणि ह्या क्विजसाठी मागच्या 25 वर्षाचा रेकॉर्ड आहे की किमान 3 ते 4 हजार विद्यार्थी त्या क्विजसाठी अपिअर होत असतात. आणि ही अतिशय पॉप्युलर झालेली आमची ऍक्टिव्हिटी आहे. इतकी पॉप्युलर झालेली आहे की ज्यावेळेला विद्यार्थी बीएससी एमएससी पास आउट होऊन तो स्वतःचा बायोडेटा तयार करतो, रिझ्यूम तयार करतो नोकरीसाठी, त्या रिझ्यूम मध्ये त्या स्टॅटिस्टिक्स क्विज मध्ये माझा कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा माझा सांगली जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता, दुसरा असं नमूद करतो. इतकं त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. दुसरी महत्वाची ऍक्टिव्हिटी आम्ही बऱ्याच वर्षापासून घेत होतो ती म्हणजे 2 डे रेसिडेन्शियल कॅम्प फॉर SYBSC स्टुडंट्स. पूर्वीच्या स्ट्रक्चरमध्ये बीएससीचं जे स्ट्रक्चर होतं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सब्जेक्ट निवड नेक्स्ट सुविधा ही TYBSC ला विद्यार्थी गेल्यानंतर होती. FYBSC ला 4 सब्जेक्ट होते पूर्वी, SY ला त्यातले 3 निवडायचे आणि TY ला जो आपला प्रिन्सिपल किंवा मेजर सब्जेक्ट आहे तो निवडण्याची सुविधा होती. आणि त्या अनुषंगानं जे काही SYचे 3 विषय आहेत त्या विषयाची पूर्ण माहिती व्हावी किंवा स्टॅटिस्टिक्स हा विषय नेमका काय आहे ही त्याला पूर्ण माहिती करून देऊन त्याला तो निवडावा किंवा नाही याची निर्णय क्षमता त्याच्यामध्ये डेव्हलप व्हावी ह्या अनुषंगाने ते पुढे कॅम्पचं आम्ही आयोजित करत होतो. परंतु अलीकडं न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार मेजर सब्जेक्ट हा SYBSC साठी जातात. SYBSC मध्ये गेल्यानंतरच आपल्याला निवडणं क्रम प्राप्त झालेला आहे. आणि जर SY ला जर मेजर सब्जेक्ट निवडायचा असेल तर FY ला जे काही 3-4 विषय घेतलेले आहेत त्या विषयाची पूर्ण ओळख होणं गरजेचं आहे, पूर्ण माहिती होणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थी SY ला गेल्यानंतर मेजर सब्जेक्टची कुठला निवडावा याच्याविषयी स्वतः निर्णय घेऊ शकेल. त्या उद्देशानं FY ला विद्यार्थी असतानाच त्याला स्टॅटिस्टिक्सची जास्तीत जास्त ओळख व्हावी ही गोष्ट विचारात घेऊन आणि या वर्षीपासून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या 4 जिल्ह्यामध्ये इंडिपेंडेंटली आज जसं वर्कशॉप आयोजित केलेलं आहे तसं त्या वर्षी आम्ही वर्कशॉप आयोजित केलेले आहे. त्यापैकी इतर 3 वर्कशॉप हे ऑलरेडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये BU कॉलेजमध्ये पार पडलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये ते झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला महाविद्यालय सांगोला या ठिकाणी ही कार्यशाळा पार पडलेली आहे. तिन्ही ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आणि अतिशय यशस्वीपणे ह्या कार्यशाळा संपूर्ण झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना स्टॅटिस्टिक्सची पूर्ण ओळख करून देण्यामध्ये आम्ही काही प्रमाणात का होईना यशस्वी झालेलो आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा तोच आहे
नेमका स्टॅटिस्टिक्स हा विषय काय आहे आणि तो निवडावा किंवा नाही याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये तेवढी निर्णय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशानं ह्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. ह्या कार्यशाळेसाठी जो खर्च आहे तो संबंधित महाविद्यालयानेच केलेला आहे, परंतु आमच्या सुष्टाकडून सुद्धा एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद होईल आम्ही जे काही सुष्टाचे सदस्य आहोत त्याच्यापैकी आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून त्या चारही महाविद्यालयांना रुपये 10,000चा आम्ही अर्थसहाय्य दिलेलं आहे. जी कार्यशाळा आहे तर तो संबंधित चेक मी घेऊन आलेलो आहे, तर तुम्ही आपल्या प्राचार्यांकडे सुपूर्द करत आहे. ₹10,000 काही फार गोष्टी साध्य होणार नाही, परंतु एक मोटिवेशन म्हणून ती रक्कम आपण देत आहोत. तर परत एकदा मी महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा अभिनंदन देखील करतो. त्याचबरोबर या महाविद्यालयाच्या स्टॅटिस्टिक्स विभागाच्या विभाग श्रीमती प्रगती जाधव अतिशय तरुण आणि तडफदार आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. त्यांनी अतिशय छान भाषेत मगाशी प्रस्तावित केलेलं आहे आणि मला वाटतंय पीडीपी महाविद्यालयाचं स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटची नक्की प्रगती त्यांच्या नेतृत्वामध्ये पुढील काळात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. यानंतर पीईपी कॉलेज कोटेमंगळचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एम के पाटील सर यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. पीईपी कॉलेज कोटेमंगळचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एम के पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल. या एक दिवसीय वर्कशॉपसाठी कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले चीफ गेस्ट CEO स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे ऑनरेबल कौस्तुभ गावडे सर, या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य जिनेंद्र डॉक्टर मिलिंद गुजरे सर, सुष्टाचे अध्यक्ष प्रोफेसर SP माडिक सर, डॉक्टर SD पवार सर, विविध महाविद्यालयामधून आलेले संख्याशास्त्राचे सर्व शिक्षक, प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी, पीडीपी महाविद्यालयातील सर्व आमचे सहकारी बंधू, आपलं सर्वांचं या ठिकाणी या सुष्टामार्फत त्यांना स्वागत. आताच सुष्टाचे अध्यक्ष प्रोफेसर SP माडिक सरांनी याची कल्पना आपल्याला दिलेली आहे. या सुष्टाच्या स्थापनेचा एक त्यावेळी इसवी सन 2000ला ही संस्था असोसिएशन स्थापन झाली आणि त्यावेळची काही गोष्टी अशा आहेत की त्यावेळेला ईमेल अजून एवढा फेवरेट झालेला नव्हता आणि आमच्या सर्व स्टाफला त्यावेळेला मला वाटतं 101 स्टाफ होता आणि यांना कम्युनिकेशन करणं एक थोडंसं जिकिरीचं असेल. त्यावेळेला मोबाईल एवढ्या सगळ्यांच्याकडे नव्हतं. त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही काम काय केलं असेल तर या सर्व शिक्षकांची ईमेल ID काढली. त्यावेळेला जीमेल पण फार काय प्रचलित नव्हतं. त्यावेळेला रेडिट मेल या याची आणि त्यामुळे आमच्याकडे आता अजूनही कार्यरत असणारे बरेचसे ईमेल ID हे रेडिट मेलचे आणि हे कॉमन दिले होते की त्याचं नाव लिहायचं _stats@redditmail.com. माझा ईमेल ID mkpatil_stats@redditmail.com आणि त्याचा पासवर्ड आम्ही त्या नावाचा दिला होता MK पाटील आणि तुम्ही नंतर तो लॉग इन करून नंतर तो चेंज करायचा आणि तिथून ती सुरुवात झाली. म्हणजे एक्झॅक्ट 2000ला ही प्रक्रिया सुरू झाली आणि आज 25 वर्ष त्याला होत आहे आणि याच्यामध्ये सर्व शिक्षकांचं अगदी विद्यापीठापासून ते अगदी ग्रासरूट मध्ये अगदी रिमोट एरियामध्ये सुद्धा या असोसिएशनचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. आमच्या बरोबर अनेक काही असोसिएशन झाल्या UG आणि PGच्या संदर्भात. प्रामुख्याने मॅथमॅटिक्स होती, काही ठिकाणी केमिस्ट्रीचं असोसिएशन होतं, परंतु 1-2 वर्ष त्यांचे कार्यक्रम झाले आणि ते बंद झाले. आमचे एकमेव असोसिएशन असं आहे
की आजही चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याचं एकमेव कारण की पीजी जे डिपार्टमेंट आहे आमचं विद्यापीठातलं जे पीजीचं डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट आणि अंडर ग्रॅज्युएटचे जे डिपार्टमेंट यांच्यामध्ये खूप चांगली लिंक आहे. जे माडिक सर कुठल्याही रिमोट मधल्या एका प्राध्यापकाला सहज फोन करू शकतात, ते करतात आणि त्यांना मोटिवेट करतात, त्यांना इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्याच्यामुळं ही संघटना या सरांनी सांगितले त्याप्रमाणे 100% विद्यार्थ्यांच्या साठी आहे. जरी याचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन जरी तिथे टीचर्स असलं तरी सुद्धा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांच्यासाठीच काम करते. पूर्वी 3 ऍक्टिव्हिटी कंपल्सरी होत्या. एक रिटर्न टेस्ट होती, दुसरी जी 2 डे रेसिडेन्शियल कॅम्प होता आणि तिसरी TYBSC साठी प्रामुख्याने प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचं दरवर्षी तो कार्यक्रम घेतला जात होता. आणि आजही तो चांगला थोडासा मध्ये कोरोनाच्या काळामध्ये मला वाटतं 19-20 आणि 20-21 2 वर्ष कुठल्या आपल्याकडे ऍक्टिव्हिटी त्या झाल्या नाहीत, परंतु 21-22 पासून परत त्या रिसर्च चालू आहे. अनेक महाविद्यालयांना या संघटनेमुळं प्रामुख्यानं स्टॅटिस्टिक्स काय आहे नेमकं आणि त्याच्यामध्ये भवितव्य आपलं घडवण्यासाठी निश्चितपणे याचा फायदा होताना दिसतो. अनेक कॉलेज म्हणजे प्रामुख्यानं कवठेमहांकाळला सुद्धा मला वाटते 4 ते 5 कार्यक्रम मी त्याचे नियोजित केले होते आणि त्यावेळेचे विभाग प्रमुख आताचे कुलगुरू आहेत ते डॉक्टर DT शिर्के सर आमच्याकडे मला वाटते 5 ते 6 वेळा असते. असं रेअरली होतं की एखादा कुलगुरू पदाचा माणूस अगदी रिमोट एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना म्हणजे मार्गदर्शन करतात. एक आम्ही नॅशनल कॉन्फरन्स 2013ला घेतली होती, तर सर त्यावेळेला मुक्कामला होते, माडिक सर पण होते, तर त्यावेळेला मुक्काम मी केलेलं होतं. म्हणजे हे जे असोसिएशन आहे हे पूर्ण विद्यार्थ्यांच्या मध्ये मिसळते. तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता, तुमच्याशी कम्युनिकेट केलं जातं. अन्यथा काय होतं विद्यापीठात गेला की UG कडून कोणी प्राध्यापक आला तर त्यांना भेट पण मिळत नाही किंवा त्याचा काय प्रश्न आहे ते ऐकून पण घेतला जात नाही. तर तो आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे मला त्याचं म्हणजे निश्चितपणे त्या क्रेडिट आमच्या असोसिएशनला आणि त्या विभाग प्रमुख सर्वांनाच त्या ठिकाणी द्यावं लागेल की जेणेकरून आपण त्या विद्यापीठापर्यंत पोहोचू शकतो. मी माझं उदाहरण सांगतो, मी BSc होईपर्यंत विद्यापीठ कुठं आहे, कोणत्या दिशेला आहे, कुठं आहे माहित नव्हतं. आज आमच्या फर्स्ट इयरची मुलं, TYची मुलं, SYची मुलं विद्यापीठामध्ये जातात, अनेक कार्यक्रमाला तिथं अटेंड होतात, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतात, त्याच्यामध्ये ते प्रेझेंट करतात. म्हणजे हे काम इतकं सोपं नाही. हे का झालं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ही असोसिएशन या विद्यार्थ्यांना मोटिवेट करते चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळं आपला हा विषय चांगल्या पद्धतीने कार्यरत होतो. राजासाहेबांना सांगेन की मध्ये 2-3 वर्ष तर डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर ही जेवढी काही निवड झाली त्यातले 50% पेक्षा जास्त शिवाजी विद्यापीठातले डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर सांगलीमध्ये गेला. आपल्या डिपार्टमेंटचं आहे उदय पवार आहे, तो तुमच्याकडे काम केलं होतं, तो तिथं असिस्टंट प्लॅनिंग ऑफिसरला आहे, डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर आहे. 35-36 लोक डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर हे शिवाजी विद्यापीठाचे. तर त्याला त्याची पार्श्वभूमी निर्माण करून दिली आणि याच्यामध्ये कुलगुरू साहेबांचं याच्यामध्ये खूप मोठं श्रेय आहे की त्यांनी प्रामुख्याने अंडर ग्रॅज्युएट आणि PG लोक एकत्र आणण्याचं काम केलं. कारण विद्यापीठामध्ये आम्हाला माडिक सरांना माहीत नसेल पण आम्हाला एक अट होती नोकरी लागताना की 8 वर्षामध्ये तुम्ही MPhil करायचं आणि MPhil करायसाठी म्हणून आम्ही विद्यापीठात विचारायला गेलो, आम्हाला MPhil करायचं आहे, आपण आम्हाला घेता का म्हणून. तर शानाय म्हणली जावा तुम्ही अगोदर पोटा पाण्याचा बघा जावा, कशाला MPhil करता. अशी परिस्थिती होती. आज अशी आहे की आज आम्ही नंतर त्याच्यामध्ये MPhil पण झालो, PhD झालो, प्रोफेसर झालो. हे कारण त्या विद्यापीठानं आणि आमच्या डिपार्टमेंटने दिलेली संधी होती आणि त्याच्यामुळे आज आम्ही नाहीतर सामान्य लोक जे ग्रामीण भागातून आम्ही आलेलो तिथपर्यंत टिकणं हे खूप अवघड होतं आणि शिवाजी विद्यापीठातल्या अनेक अंडर ग्रॅज्युएटच्या लोकांना विद्यापीठापर्यंत नेलं, त्यांना PhD केलं आणि ठिकाणी ते चांगल्या पदावर आज काम करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचं उदाहरण विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर RR कुंभार सर, मी स्वतः आहे त्याच्यामध्ये CS काकडे म्हणून सर होते, गोटे सर सोलापूर विद्यापीठामध्ये रजिस्ट्रार म्हणून पण काम केले, विभाग प्रमुख म्हणून पण त्यांनी काम केलं. अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये की चांगल्या पदावर त्यांनी काम केलं. त्याचं सर्व श्रेय आपल्या विद्यापीठाला जातं आणि या असोसिएशनला जातं. मला या ठिकाणी खरं म्हणजे विनोदला बोलायची काही संधी मी अपेक्षित केली नव्हती, परंतु बोलायला संधी दिली. मी आयोजकांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.
त्यानंतर या कार्यशाळेला उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी सावंत यांच्या वसा आणि वारसा जोपासणारे स्वामीकरण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे साहेबांना मी विनंती करतो या कार्यक्रमाचं मार्गदर्शन करावं. आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव या संस्कार केंद्रामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन आणि PDVP कॉलेजच्या माध्यमातून बर्थडे वर्कशॉप ऑन स्टॅटिस्टिकल इन्साइट एक्सप्लोरिंग प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स अँड करिअर प्रॉस्पेक्ट्स हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. तर या उपक्रमाप्रसंगी मी सर्वप्रथम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण डॉक्टर बापूजी सावंत, संस्था माता सुशीलादेवी सावंत आणि ज्या महामानवाचं नाव बापूजींनी या संस्थेला दिलं ते स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. त्याचबरोबर त्या महामानवाचं नाव आपल्या महाविद्यालयाला असे पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील आणि तासगाव नगरीचे सुपुत्र की ज्यांनी महाराष्ट्रासमोर आदर्श राखला असे आदरणीय आज राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आराराबा यांना देखील मी अभिवादन करतो. तर म्हणजे आज स्टॅटिस्टिक्स या विषयावर बोलत असताना मला मार्क ट्वेनचा एक कोट आठवतो की देर आर लाईज, देन देर आर डॅम्ड लाईज अँड देन देर इज स्टॅटिस्टिक्स. म्हणजे जगामध्ये एकतर खोटं आहे, नाहीतर खूप खोटं आहे, नाहीतर मग सत्य शोधण्यासाठी स्टॅटिस्टिक्स आहे. तर आज या सत्य शोधासाठी निघालेल्या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे कर्णधार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सचिव आदरणीय उजले सर, त्याचबरोबर उपस्थित असणारे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या स्टॅटिस्टिक्स विभागाचे विभाग प्रमुख आणि सुष्टाचे अध्यक्ष आदरणीय माडिक सर, आदरणीय MK पाटील सर, आदरणीय DS जाधव सर, आदरणीय डॉक्टर सोमनाथ पवार सर, आपल्या सांगली विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय आमके सर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक BH पाटील सर, IQAC विभाग IQAC प्रमुख शिवन मोडके सर आणि स्टॅटिस्टिक्सचा विभाग प्रमुख आदरणीय प्रगती जाधव मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थी आणि गुरुदेव कार्यकर्ते. तर म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा विषय जर आपण बघितला तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सत्य शोधाच्या वाटेवर जर जायचं असेल तर स्टॅटिस्टिक्सचा आधार आपल्याला घ्यायला. शिक्षण महर्षी बापूजींनी देखील ही संस्था स्थापन केली आणि त्यावेळी प्रत्येक समाज बांधवांपर्यंत सत्य शोधाचा वारसा ते घेऊन गेले. 1954 साली आपली संस्था स्थापन झाली आणि ज्ञान विज्ञान सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकाच्या काही भागामध्ये आपली संस्था स्थापन झाली आणि या जे रोपटं बापूजींनी लावलेले त्याचा वटवृक्ष होत असताना आपण बघतोय. आणि अशा काळामध्ये बापूजींनी संस्था स्थापन केली, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आणि आज त्या स्वातंत्र्याचं सुराज्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी शिक्षणाची कास त्या ठिकाणी पकडली पाहिजे म्हणून शिक्षण वर्ष बापूजींनी संस्थेची स्थापना केली. आज 1954 सालापासून आपण 2024-25 सालापर्यंत आलेलो आहोत आणि ह्यावेळी जर आपण बघितलं तर डेटा हा आपल्या समाजात आता खरं सोनं म्हणून पुढे येतो. म्हणजे डेटाशिवाय आज काही झालं आणि जो डेटा कंट्रोल करू शकतो तो नक्कीच या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि या जगाला पण चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो असं मला वाटतं. आज आपण करिअर ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोलणार आहे, अशी कुठलीही संघटना नाही, अशी कुठलीही संस्था नाही की जिथं डेटा आणि डेटा अनालिसिस हे केल्याशिवाय कुठलाही पॉलिसी डिसिजन घेतला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे मोठ्या कॉर्पोरेट्स बघतोय किंवा मोठे सरकार बघतोय हे सगळ्या त्या डेटाच्या आधारेच आहे. गुगल असू देत, नेटफ्लिक्स असू देत, फेसबुक असू देत किंवा भारत सरकार असू देत, ह्यामध्ये काय साम्य आपण जर बघितलं तर हे साम्य हे आपल्या या डेटावरून समजतं. ह्या सगळ्या कंपनीज गुगल काय करतं, आपण गुगल सर्चेस करतो, एकदा आपण केलेला गुगल सर्च असतो तो परत 2-3 दिवसांनी त्या संबंधित आपल्याला सर्च देतो. तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्टवर कुठलंही प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला सगळी सर्च जरी केलं तरी पुढचे 10-15 दिवस तुम्हाला त्या पद्धतीने तो त्याची जाहिरात सगळीकडे दिसत असते. हे सगळं कधी होतं, ज्यावेळी गुगल सारखी कंपनी त्यांच्याकडे असणाऱ्या डेटाचा अनालिसिस करते, तो स्टॅटिस्टिकल फॉर्मॅटमध्ये मांडते आणि त्यानंतर कुणाचे इंटरेस्ट काय आहे
ह्याचा अभ्यास करून त्यांना ते इंटरेस्ट दाखवण्याचं काम करते आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रवृत्त करते की आपण ते प्रोडक्ट्स घेऊ. शासनाचा जरी आपण भारत सरकारचा जरी आपण विचार केला तरी आज सरांनी सांगितल्यासारखं आपल्या स्टॅटिस्टिक विभागातले भरपूर विद्यार्थी हे डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये असणाऱ्या डेमोग्राफिक्स पॉप्युलेशनचा स्टॅटिस्टिक्स मांडून कोण किती शिकलेले आहे, कुठल्या जातीतले किती लोक आहेत त्याच्यावरती आधारून आपलं भारत सरकार हे विविध पॉलिसीज त्या ठिकाणी ठरवत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सगळ्यांना बंदूक माहिती असेल, माहिती आहे ना? बंदूक मध्ये आपण काय करतो, बंदुकीने गोळी भरतो आणि ती उडवतो. तर आपल्या आयुष्यात आपण जर विचार केला तर डेटा ही एक बंदूक आहे आणि स्टॅटिस्टिक्स जे आहे स्टॅटिस्टिक्स ही बंदूक कशी चालवायची याचा अभ्यास. त्यामुळे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात एक मशीन गन चालवायची असेल तर तुम्हाला स्टॅट्स अभ्यास करणं हा येत्या काळामध्ये अविभाज्य असणार. आणि याहून पुढे जाऊन मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही करिअर स्टॅट्स मध्ये करताना येत्या काळात सगळ्यात मोठा तुमच्या समोर जो तुमचा मित्र असणार आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून डेटा मॅनिप्युलेट करणारे विद्यार्थी किंवा येणारे टेक्नॉलॉजीज हे येत्या काळात यशस्वी होणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टॅटिस्टिक्स वरती बोलत असताना खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला येत्या काळात मार्गदर्शन होणार आणि हे मार्गदर्शन तुम्ही घेत असताना नक्कीच तुमच्या करिअरची लाईन ठरवणं खूप गरजेचं आहे. करिअरची लाईन याच्यासाठी ठरवणं गरजेचं आहे की आज माझ्यामध्ये तुम्ही सगळी फर्स्ट इयरचे विद्यार्थी असं बघतो. या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी आज जर काय स्वप्न बघितलं तरच ते भविष्यात तुम्ही त्या मार्गावर जाऊ शकणार आहे. आज जर तुम्ही तुमच्या करिअरची लाईन डिफाईन नाही केली तर नक्कीच येत्या काळामध्ये ती लाईन कुठे जाईल तिचं आपल्याला कळणार नाही. शेवटी लाईफ पण स्टॅटिस्टिक्स सारखे एक्स ऍक्सिस वरती आपल्या आयुष्याचे वर्ष आहेत आणि वाय ऍक्सिस वरती आपण काय काम करणार आहे ते आहे. आपलं करिअर कधी एक्स ऍक्सिस वर जाईल, कधी खाली जाईल, कधी परत वर येईल, हा कर्व हा मेंटेन राहणार आहे. पण ऍव्हरेज मेंटेन ठेवायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने आधी स्वप्न करणं गरजेचं आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामने आपल्याला सांगितलंय स्मॉल एम इज अ क्राईम. जर तुम्ही छोटी स्वप्न बघत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे खरे गुन्हेगार आहात. आणि म्हणून मी सगळ्याच विद्यार्थ्यांना बीएससी फर्स्ट इयरचं हे आव्हान केले. येत्या काळामध्ये आपल्या लाईफमध्ये खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. जास्त बोलत असतो मला काय पुन्हा विषयावर मी आयुष्यामध्ये तुम्ही छोटी स्वप्न बघत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याबरोबर गुन्हेगारी करताय. आज येत्या काळात तुमच्या आयुष्यात खूप डिस्ट्रॅक्शन्स असणार. मी पण तरी फर्स्ट इयर मध्ये माझ्या लाईफमध्ये एवढे डिस्ट्रॅक्शन्स होते. कॉलेजमध्ये आल्यावर कॉलेजमध्ये बसण्याचं सोडून पार्किंग मध्ये बसून मित्रांबरोबर पिक्चर किंवा कॉलेज बरोबर पिक्चर बघण्याचं काम आम्ही केलं. या सगळ्या आठवणी आठवत असताना चांगलं पण वाटतं. पण त्यावेळी जर मी कॉलेजला बसून माझ्या चांगल्या पद्धतीने हार्डवर्क केलं असतं तर नक्कीच आज मी अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आजची जी आपली लाईफ आहे ना, आता आपण फर्स्ट इयरला आहे ना, हा आत्ताचा टाइम आपल्या लाईफ मधला सगळ्यात पीक टाइम आहे. मी का सांगतो, मी फर्स्ट इयरला असताना मी 12 तास ठेवू शकत होतो, 12 तास अभ्यास करू शकत होतो, 12 तास मी कष्ट म्हणजे दिवसाचे 24 तास माझ्या लाईफसाठी मी युटिलाइज करू शकतो. आज आपण आपल्या लाईफ मध्ये 24 तास कसे युटिलाइज करतो हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय स्वप्न बघतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण कोर्स वाचता तर कोर्समध्ये सांगतात की स्वप्न असे असतात ते झोप उडवून टाकतात असं तसं. पण मी याच्याकडे पुढे जाऊन तुम्हाला एक सांगेन, स्वप्न असं बघायला पाहिजे की ह्याच्यातनं आपण ज्या मातीत जन्म आलो, त्या देशात जन्म आलो, ज्या मातीच्या मुठी जन्म आलो, यासाठी आपण काहीतरी करून दाखवू शकतो. त्या पद्धतीचं जर स्वप्न बघितलं तर नक्की आपण आपल्या लाईफमध्ये यशस्वी होऊ. म्हणजे साधारण आता फर्स्ट इयरचा विद्यार्थी काय स्वप्न बघतो की मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतले, थर्ड इयर पर्यंत कॉलेज होईल, थर्ड इयर नंतर कुठेतरी स्पर्धा परीक्षा मी देईन, सरकारी नोकरी मला मिळेल, सरकारी नोकरी मिळाल्यावर चांगली नोकरी मिळेल, नोकरी मिळाल्यावर माझं लग्न होईल, मी चांगली गाडी घेईन, घोडा घेईन, बंगला बांधीन आणि मी माझं आयुष्य व्यतीत करेन. विद्यार्थी मित्रांनो, असे जर आपण किड्या मकोड्यांसारखी लाईफ जगलो आपल्याला आयुष्यात कोणी लक्षात ठेवणार. म्हणजे तुम्ही करोडपती व्हाल, लखपती व्हाल, चांगले बंगले बांधाल, मोठी शेती घ्याल, पण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही जर जगला नाही तर नक्कीच त्या जीवनाचा तुम्हाला जो जीवनाची मजा आहे, त्या जीवनाचं सौंदर्य तुम्हाला उपभोगायला मिळणार नाही. त्यामुळे स्वप्न अशी बघा की तुम्ही जे ज्ञान आज प्राप्त करताय
त्या ज्ञानाचा पुढच्या येणाऱ्या तुमच्या भविष्यात तुम्हाला आणि त्या तुमच्या बरोबर या समाजाला त्याचा फायदा कसा होईल याचा तुम्ही अभ्यास करता. आदरणीय बाबा आमटेंनी स्वतः डॉक्टर झाले, पण ते डॉक्टर झाल्यानंतर मोठं हॉस्पिटल काढून त्यांनी पैसे कमवायचं काम केलं. आज आपण बघताय मुंबईत आपण गेला तर भरपूर मोठे हॉस्पिटल्स आहेत, रुबी, लीलावती आणि हे सगळं. इकडचे डॉक्टर जर तुम्ही बघितले तर साधारणपणे ते एका ऑपरेशन मागे किती पैसे चार्ज करतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते येताना कुठल्या गाड्यांनी येतात, त्यांच्या मागे किती लवाजमा असतो असं का तुम्ही बघितला. बाबा आमचे पण अशाच पद्धतीचे डॉक्टर होते, खूप मोठा त्यांच्याकडं बॅकग्राऊंड होतं, पण ते सगळ्या बॅकग्राऊंडवरती त्यांनी लाथ मारली. आणि जी खरोखर उपेक्षित लोक आहेत, जी खरोखर उपेक्षित समाज आहे, त्यांना कधी समाजाने त्या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष पण दिलेलं नाही. लोकांसाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी समर्पण करून दिलं, त्यांच्यासाठी अर्पण केलं. आज विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्या जरी नसले तरी त्यांची कीर्ती आपल्या बरोबर नेहमी राहणार आहे. असंच आपल्याला जगलं पाहिजे की आपण स्वतःसारखं जर चंदनासारखं झुजलो, आपल्या ज्ञानाचा वापर या माध्यमातून समाजासाठी केला तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या कार्याच्या माध्यमातून अमर होणार आहे. याच अमर होण्यासाठी तुम्हाला येत्या काळामध्ये या स्टॅटिस्टिक्स विषय तुम्ही निवडला याचा खूप चांगल्या पद्धतीने त्याची मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जर तुम्ही बघितलं तर देशातच नाही पण देशाच्या बाहेर पण स्टॅटिस्टिक्स मध्ये करिअर करणाऱ्या लोकांना खूप मोठा अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध झाले. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर सगळ्यात जास्त पैसा कुठं फिरला जातो तर तो माझ्या मते स्टॉक मार्केटमध्ये फिरला जातो. आणि स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक ब्रोकर म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही शेअरखान वगैरे त्याची ऍडव्हर्टाईज बघत असाल मोतीलाल ओस्वाल वगैरे. तर ब्रोकर्स काय करतात, तुमच्याकडनं शेअर घेतात आणि दुसऱ्याला विकतात, दुसऱ्याकडनं शेअर घेतात आणि तुम्हाला विकतात. स्वतःचे ब्रोकरेजच्या माध्यमातून ते पैसे कमवत असतात. ब्रोकर्स हे तुम्ही आता मध्ये कुठला पिक्चर आलेला हर्षद स्कॅम, तो स्कॅम पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर त्या ब्रोकरचं काम जे असतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम असतं ते स्टॅटिस्टिक्स असतं. म्हणजे पी रेशिओ शोधणं, 52 वीक हाय 52 वीक लो, ह्या स्टॅटिस्टिक्समुळेच फायनान्स हे चाललेलं आहे. तुम्ही जर बघितलं मोठ्या बँक्स, इन्व्हेस्टमेंट बँक्स, गोल्डमॅन सॅक्स असेल किंवा बार्कलेज असेल, ह्या ज्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँक्स आहेत, जर तुम्ही यांच्याबद्दल ऐकलं नसेल तर नक्कीच गुगलच्या माध्यमातून या बँकेबद्दल तुम्ही ज्ञान घ्या. आपण ज्या बँक्स बघतो, HDFC बँक, SBI बँक, बँक ऑफ इंडिया, ह्या फक्त आपल्याला सर्व्हिस देतात. इन्व्हेस्टमेंट बँक्स आपलं पूर्ण जग चालवतात, आपला पूर्ण देश चालवतात, पूर्ण इकॉनॉमी चालवतात, पूर्ण कॉन्टिनेंटची इकॉनॉमी चालवतात. तर ह्या इन्व्हेस्टमेंट बँक्स पण मोठ्या पॉलिसी डिसिजन जे असतात ते या स्टॅटिस्टिक्सच्या आधारे घेत असतात. मागच्या 15 वर्षांचा बिझनेस, पुढच्या 15 वर्षात त्या प्रोडक्टला काय डिमांड असेल, कुठल्या प्रोडक्टची डिमांड कशी बदलते, त्या पद्धतीने अभ्यास करून ते त्या ठिकाणी पैसे लावत असतात. तर भारतातच नाही तर देशाच्या बाहेर पण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या स्टॅटिस्टिक्स या करिअरसाठी स्कोप आहे. आणि त्याचबरोबर मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्याच वर्गातला एक मित्र, तो आमच्या बरोबर 12वीत असताना खूप ऍव्हरेज विद्यार्थी होता. म्हणजे 70-75च्या रेंजमध्ये त्याला 12वी पर्यंत टक्केवारी द्यायची होती. पण त्यांनी स्टॅटिस्टिक्स करिअर सरप्राइझिंगली निवडलं. आम्हाला त्यावेळी कारण नाही तो त्याचं करिअर गोल काय असेल, पण त्यांनी स्टॅटिस्टिक्स करिअर निवडलं. त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि IMD मध्ये त्याची निवड झाली. आज खूप चांगल्या पद्धतीने दिल्लीमध्ये काम करतो. सरकारने त्याला स्वतःचे वेगळे क्वार्टर्स दिलेले आहेत, गाडी दिलेली आहे, ड्रायव्हर दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आज आपल्या भारताचा विचार केला तर शासकीय सेवेमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला करिअरची संधी उपलब्ध होते. आता मगाशी मी माणिक सरांशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की आमच्या विभागात आता फक्त मी एकटा स्टॅटिस्टिक्सचा फुल टाइम शिक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MSc स्टॅट्स केलं आणि त्या ठिकाणी नेट किंवा PhD जरी केलं तर तुम्हाला विद्यापीठातच नाही तर आपल्या ठिकाणी प्रोफेसर होण्याची पण खूप चांगल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून उपलब्ध आहे. ही स्टॅट्स हा विषय सध्या जर मार्केटमध्ये बघितला तर खूप कमी स्टॅट्स म्हणजे PhD तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यामुळे त्यांचा स्कोप पण करिअरचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीचं एक अभिनव उपक्रम या ठिकाणी महाविद्यालयाने आणि त्याचबरोबर सुष्टाने घेतलेला आहे. नक्कीच या सगळ्यांचं त्या ठिकाणी संस्थेच्या वतीने मनापासून कौतुक पण करतो आणि त्यांचे आभार पण मानतो. चांगल्या पद्धतीची दिशा दाखवण्याचं काम आज आपण या ठिकाणी करत आहे. मी सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना या पूर्ण वन डे वर्कशॉपचा पूर्णपणे लाभ घेण्याची विनंती करेन, कारण की असे दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाहीत.
आणि आपल्याला करिअरमध्ये काय लाईन निवडायचे हे सांगणारे लोक पण आपल्याला मिळणार नाही. तर त्या पद्धतीने आजचा दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने हा उपभोग घेण्यात घालवा. माझ्या मते सगळेच आलेले गुरुदेव जे शिक्षक आहेत, गुरुदेव कार्यकर्ते आहेत, ते तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असणार आहेत. मी सगळ्याच रिसोर्स पर्सन्सना एक विनंती करेन की जे विद्यार्थी आपल्यासमोर बसलेले ते ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि आपला भारत देश जर कोणी घडवला असेल तर तो या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांनीच क्रांती करून घडवलेला आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे सगळ्यांचेच कॉन्टॅक्ट नंबर्स ज्यांच्या तुम्ही त्या नाही आम्ही सगळीच मंचावर बसणारी लोक ती सगळी ग्रामीण भागातली. त्यामुळे जर तुमचे कॉन्टॅक्ट आहेत ते त्या सगळ्यांना द्या. भरपूरदा या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ बघितलेलं नसतं. त्या डिपार्टमेंटमध्ये जायला आज आमच्यासारखा माणूस पण घाबरत असतो. तर माझी सर मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की ज्याच्या वेळी तुम्ही कॉन्फरन्स घेता त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला काही काही विद्यार्थी असतील त्यांच्यात चुणूक असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पार्क असणारे विद्यार्थी तुम्हाला दिसतील तर त्यांना नक्कीच डिपार्टमेंटमध्ये घेऊन जाऊन त्या डिपार्टमेंट कसं चालतं, शिवाजी विद्यापीठ कसं चालतं. शेवटी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू पण स्टॅटिस्टिक विभागाचे आणि स्टॅटिस्टिक्स हा माणसाला कुठंपर्यंत पोहोचू शकतो हे ज्वलंत उदाहरण आहे. तर आपल्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे. त्यांची पण भेट विद्यार्थ्यांना घडून द्या. नक्कीच त्यांच्याला पण कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढेल आणि असेच वर्कशॉप घेत असताना त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सतत अवेलेबल राहणं पण गरजेचं आहे. आणि वर्कशॉप वन डेज आहे. उरलेले 364 दिवस ही विद्यार्थी स्वतःच्या लेवलवरती काम करणार आहेत. तर त्या 364 दिवस पण आपण यांना सपोर्ट दिला पाहिजे असं मला वाटतं. तर येत्या काळात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच आव्हान आहे या सगळ्या रिसोर्स पर्सनचा जेवढा पाहिजे तेवढा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. शेवटी तुमची अडचण काही त्यांना कळल्याशिवाय तुम्हाला ते सोल्युशन देणार नाही. मागितल्याशिवाय तुम्हाला कोण काही द्यायला येणार नाही. आणि स्वतःचे प्रश्न विचारायला तुम्ही घाबरू नका. माझ्यामध्ये आज किती सेशन्स आहेत? 4 सेशन्स आहेत. 4 सेशनचा रिसोर्स पर्सन आहे. Q&Aचा राऊंड असणार आहे. Q&Aच्या राऊंड मध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारायचा प्रयत्न तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करा. पुन्हा कदाचित ही वन डे वर्कशॉप असेल किंवा त्या असला तर तुम्हाला तो त्याचा लाभ घ्यायला मिळेल हे आपण सांगू शकत नाही. तर या सगळ्या रिसोर्स पर्सनला जास्तीत जास्त प्रश्न विचारा. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काय व्हायचंय, कसं व्हायचंय, जर फेलियर मिळालं तर काय. शेवटी फेलियर बसवण्याची ताकद पण आपल्याला त्या ठिकाणी यायला पाहिजे. आता आपण त्या सुस्ताचा जर लोगो बघितला तर तो लोगो पण त्याच्या लोगो मध्ये पण हायज आणि लोज आहेत. तर स्टॅटिस्टिक्स आपल्याला हायज आणि लोज पण कसं फेस करायचं हे लेखनामध्ये शिकवतं. तर त्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न या रिसोर्स पर्सन्सना विचारा. तुमच्या सगळ्याच प्रश्नांना ते माझ्यामध्ये न्याय देऊ शकतील असं मला वाटतं. कारण की सगळेच त्या ठिकाणी नॉलेजेबल रिसोर्स पर्सन्स सुस्तांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि सगळ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी सुद्धा उपलब्ध करून देते. त्याचा मला एक शिवाजी विद्यापीठाचा एक घटक म्हणून मला खूप त्यांचा अभिमान वाटतो. असेच येत्या काळात उपक्रम आपण राबवत राहू. तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि खास करून महाविद्यालयाने आज माझा सत्कार केला. तर म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी मला शिवसंस्कार पुरस्कार जाहीर केला. पण मला असं वाटतं की हा पुरस्कार स्वीकारत असताना हा पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नाही. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही शिक्षण वर्ष बापूजींच्या तत्वज्ञानावर चालणारी संस्था आहे आणि बापूजींच्या ज्ञानयज्ञात हजारो गुरुदेव कार्यकर्त्यांनी स्वतःला अर्पण करून घेतलेलं आहे. लाखो विद्यार्थी आज या ठिकाणी ज्ञान घेण्याचं काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी भरपूर ग्रामस्थ संस्थेचे चिंतक त्या ठिकाणी संस्थेला सहाय्य करत आहेत. तर हा शिवसंस्कार पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांचा, विद्यार्थ्यांचा आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या चिंतकांचा असं मला वाटतं. तर तुम्ही या ठिकाणी माझा हा शिवसंस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केलात त्याचं मी स्वागत करत असताना मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं, एक चांगला उपक्रम अनुभवाला मला संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे पण आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या रिसोर्स पर्सनचं मी संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी आभार मानतो. एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम आपण राबवत आहे. तर सगळ्यांचेच संयोजकांचे आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. संख्याशास्त्राच्या अभ्यासातून करिअरच्या ज्या संधी आहेत त्या संधी आपण सांगितल्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी संख्याशास्त्र ज्ञान कसं आवश्यक आहे हेही आपण विविध उदाहरणाच्या माध्यमातून सांगितलं. करिअरची लाईन फिक्स करा, स्वप्न पहा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न राहा हा आशावाद या ठिकाणी तुम्ही सांगितला. त्याचबरोबर
तुम्ही जे ज्ञान प्राप्त करता त्याचा समाजासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे हे सांगत असताना बाबांसारख्या सामाजिक क्रांतिकारकाचं उदाहरण आपण सांगितलं. धन्यवाद सर. यानंतर या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून लाभलेले स्वाभिमानी शिक्षण संस्थेचे अर्थसचिव आणि या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर दुसरे सर यांना मी विनंती करतो आपण अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करावं. नमस्कार. शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटन अर्थात सुस्ता आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज संख्याशास्त्र विषयाचं महत्त्व आणि संख्याशास्त्र विषयातील भविष्यातील करिअरच्या संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यशाळेसाठी उद्घाटनासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर महाडिक सर, आमचे सन्मित्र आणि कवटेमंगळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.के. पाटील सर, डॉक्टर सोमनाथ पवार सर, या महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागाच्या प्रमुख माझे सहकारी डॉक्टर प्रगती जाधव मॅडम, आम्ही अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं ते आमचे सहकारी व्ही.एच. पाटील सर, महाविद्यालयाच्या IPSCचे कोऑर्डिनेटर माझे सहकारी डॉक्टर जीवन घोडके सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक यादव सर, माझे सहकारी प्राध्यापक बागल सर, सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी, विविध महाविद्यालयातून आज इथं आमच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेले शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, काल मी आमचे CEO श्री कौस्तुभ गावडे सर यांना ऑफिशियली इन्व्हाइट केलं की तुम्ही उद्या तासगावला यायला पाहिजे. गावडे सर म्हणाले कार्यक्रम काय आहे? कार्यक्रम आहे संख्याशास्त्र विषयाचा आणि शिवाजी विद्यापीठाचं जे संख्याशास्त्र विषयाचं जे शिक्षकांचं संघटन आहे त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो. त्यामुळे गावडे सर म्हणाले संख्याशास्त्राविषयी मी काय बोलणार. त्यामुळे मी त्यांना म्हणालो यू आर वेल वेस्ट पर्सन आय नो. त्याची प्रचिती त्यांनी आता त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिली. मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण अत्यंत प्रतिष्ठेचा शिवसंस्कार पुरस्कार जो शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थ्यांचं संघटन देत असतं. आदरणीय कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांच्या हस्ते त्यांना मोठ्या मनानं हा पुरस्कार त्यांनी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थी आणि ज्यांनी ज्यांनी या संस्था उभारण्यास मदत केली सर्व ग्रामस्थ नागरिक बंधू भगिनी त्यांच्यासाठी अर्पण केलेलं आहे. मी कौतुक करेन शिवाजी विद्यापीठाचं जे संख्याशास्त्र विषयाचं जे संघटन आहे शिक्षकांचं, मी अनेक वर्ष त्याची प्रचिती घेतलेली आहे आणि इतर करण्याला असताना सुद्धा या संघटनेचं कार्य पाहिलेलं आहे. काही कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित केले. खरोखर विद्यार्थ्यांसाठी आणि विषयासाठी काम करणारे संघटन आहे आणि दुर्मिळ असतं. अनेक सांगितले M.K. पाटील सरांनी, अनेक काही आहेत. मला वाटतं इकॉनॉमिक्सचं संघटन सुद्धा चांगलं आहे मराठी, पण ग्रासरूट लेवलला जाऊन काम करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. ग्रासरूट लेवलला इन द सेन्स की तुमचं जे संघटन आहे हे विद्यार्थ्यांसाठी काम केलं पाहिजे.
शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना एक संदेश दिलेला आहे की गुरुदेव कार्यकर्त्यांना तुमचं दैवत जे आहे ते दैवत विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्यातील दैवत्व ओळखणं हे तुमचं महत्वाचं काम आहे. बापूजींना अभिप्रेत दैवत्व असं होतं की त्या विद्यार्थ्यामध्ये असणारे अंगभूत गुण तुम्ही ओळखा आणि ते ओळखून त्याला काय द्या, प्रोत्साहन द्या, त्याला प्रमोट करा, त्याला मोटिवेट करा. काही विद्यार्थी बाहेरील महाविद्यालयातून आलेले आहेत की जे आमच्या महाविद्यालयाला पहिल्यांदाच भेट देत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं एक महत्वाचं संस्कार केंद्र म्हणून 1962 पासून या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करीत आहे. 1962 साली स्थापन झालेले हे महाविद्यालय आज एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम अनेक गुरुदेव कार्यकर्त्यांनी प्राचार्यांनी केलेलं आहे. शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली. त्याच्या मागची भूमिका एक 2 मिनिटात मी इथं सांगू इच्छितो की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शासनापुढं सरकारपुढं फार मोठा प्रश्न होता की या एवढ्या मोठ्या संख्येनं जनतेला शिक्षणाची सोय कशी करून द्यायची. अशा वेळी कर्मवीर अण्णा असतील, बापूजी असतील, त्यावेळी ते धावून आले आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक संस्कार केंद्र की खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवर जिथं दळणवळणाची सोय नाही, वंचित घटक, वंचित समाज शिक्षणापासून त्याच्यासाठी ही शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी अत्यंत दूरदृष्टी ठेवून या संस्थेचे ध्येय वाक्य आहे ते ठरवलं की जे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. आज आपण एका वेगळ्या वळणावर आलेलो आहोत. ज्ञान विपुल आहे, विज्ञानाची संधी सुद्धा प्रचंड आहे, परंतु सुसंस्कार हा जो आहे, कल्चर जे आहे ते कुठेतरी कमी पडतंय का काय असा प्रश्न निर्माण. त्यामुळं आपण विचार करू शकतो, आपण इमॅजिन करू शकतो की जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी बापूजींनी शिक्षण व्यवस्थेचे जे काही फलित अभिप्रेत डोळ्यापुढे ठेवलेलं होतं त्यामध्ये सुसंस्काराला त्यांनी विशेष स्थान दिलेलं होतं. हे खूप महत्वाचं आहे. ज्ञान मिळेल, विज्ञानाची कास आपण धरू, पण सुसंस्कार हे खूप महत्वाचं आहे हे बापूजींनी 70-80 वर्षापूर्वी बोलून दिलं होतं. त्यामुळं कितीतरी आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा केली, कितीतरी आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणल्या, तरी त्यामध्ये हे जे सुसंस्काराचं जे महत्व आहे ते महत्व कधीही कमी होत नाही किंवा ते ठळक होत राहील असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं हे जे अधिष्ठान आहे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्यानं आपल्या हृदयाशी बाळगून हे विद्यार्थी केंद्रित जर काम केलं तर बापूजींना अभिप्रेत शिक्षण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये आपण त्याचे चांगले घटक आहोत, महत्वाचे घटक आहोत, ही भावना आपल्या सदैव मनामध्ये राहील असं मला वाटतं. बऱ्याचशा वक्त्यांनी संख्याशास्त्र विषयाचं महत्व इथं सांगितलेलं आहे. फर्स्ट इयरचे विद्यार्थी कॅच देम यंग, सुस्टाला मी खरोखर धन्यवाद देईन, त्यांचं कौतुक करेन. कारण कॅच देम यंग NEP मध्ये सेकंड इयरला तुम्हाला मेजर विषय ठरवावे लागतात. त्यामुळे कॅच देम यंग या स्टेजला तुम्ही त्यांचं जे काउन्सिलिंग करताय, त्यांचं जे मेंटरिंग करताय ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतंय. हीच प्रेरणा इतर विषयाच्या माझ्या सहकारी बंधू भगिनींनी घ्यावी. कारण आज माझ्या पुढे अनेक माझे सहकारी बंधू भगिनी एका वेगळ्या उंचीवर ते गेलेले आहेत, सिनियर आहे, त्यामुळे त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि खरोखर आहे आपल्या विषयाचं महत्व विद्यार्थ्यांच्या पर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे शिक्षकाचं. म्हणतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, कम्युनिकेशनचे साधन आहेत, त्यांच्याकडं मोबाईल वगैरे आहे, परंतु विषय कोणता निवडावा, करिअर कोणत्या विषयामध्ये करावं, करिअरच्या संधी कोणकोणत्या विषयामध्ये आहे, त्यांना
त्यांनी जाणून घ्यायचा त्यांचा अधिकार आहे आणि ते करणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपापल्या विषयाचं संघटन हे तुम्ही करा. अजून काही वेळ गेलेली नाही, नेव्हर लेट असं त्याला आपण म्हणतो की ते करावं असं मला वाटतं. संख्याशास्त्र हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. जिथं तुम्ही जाल तिथं संख्येविषयी पेपर उघडा, एवढं पर्सेंट, एवढी टक्के, बजेट तुम्ही ऐकलं असेल. शेवटी जे काही करायचंय हे डेटा त्याच्यावर प्रोसेसिंग करून आपण काय करत असतो, अनालिसिस करतो. कोणताही डेटा आपल्यासमोर जर असला त्यामध्ये काही टेंडन्सी असते, त्यामध्ये काही व्हेरिएशन असते, त्यामध्ये काही ट्रेंड असतो. तो ट्रेंड लक्षात घेण्यासाठी आपल्याला संख्याशास्त्राचा ही त्यातला अभ्यासक नाहीये, पण आम्ही बायोलॉजीचे विद्यार्थी असताना आम्हाला बायोस्टॅटिस्टिक्स असा एक पेपर होता. बायोस्टॅटिस्टिक्स त्यामध्ये आम्हाला बेसिक्स शिकवलं जातं. त्यामध्ये सेंट्रल टेंडन्सी होत्या, त्यामध्ये कोरिलेशन होतं, त्यामध्ये रिग्रेशन होतं आणि शेवटचा टॉपिक महत्वाचा जो आम्हाला खूप अवघड वाटायचं तो प्रोबॅबिलिटी. तर हे संख्याशास्त्र आम्हाला खरं म्हणजे हा असा विषय आहे की या विषयाचा स्पर्श जवळजवळ सर्व विषयांना होतो. आज रिसर्चमध्ये तुम्ही तुमच्या फाइंडिंग्स प्रूव्ह करायच्या असतील तर त्या संख्याशास्त्राच्या प्रिन्सिपलवरच तुम्हाला रिसर्च काय करावं लागतं, तुमचे फाइंडिंग्स प्रूव्ह करावे लागतात, अदरवाईज नाही. त्यामुळे तुम्हाला कोरिलेशन काढावं लागतं, रिग्रेशन काढावं लागतं, प्रोबॅबिलिटी, कोरिलेशन कोएफिशियंट काढावं लागतं. कॉमर्सला सुद्धा हा खूप महत्वाचा विषय आहे. तर अशा महत्वाच्या विषयाचं महत्व विशद करण्यासाठी आजची कार्यशाळा आहे. सर्वच विद्यार्थ्यांना या संधीसाठी मी या शिवाजी विद्यापीठाचं संख्याशास्त्र शिक्षक संघटनेला मी महाविद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देईन. सर्व रिसोर्स पर्सन इथं आमच्या विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देईन. खरं म्हणजे मी डॉक्टर टी शेळके आपले कुलगुरू त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. टी शेळके सर शिवाजी विद्यापीठामध्ये PhD करत असताना मी जेव्हा MSc करत होतो, MScला माझा एक प्रोजेक्ट होता, त्यामध्ये स्टॅटिस्टिक्सचा एक छोटासा भाग होता. त्यावेळी मला शेळके सरांनी खूप मार्गदर्शन आणि मदत केलेली होती. तेव्हापासून मी शेळके सरांचं स्टॅटिस्टिक्सवर असलेलं प्रेम हे मी ओळखलेलं आहे. तर या आजच्या वर्कशॉपसाठी महाविद्यालयाच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सांगली विभागाच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो, सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. यानंतर या उद्घाटन समारंभाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो प्राध्यापक शंकर वाणी सरांना. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण वर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर असोसिएशन सुस्टा आणि पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या एकदिवसीय कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री कौस्तुभ गावडे सर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मी विशेष आभार मानतो की ते आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला मान्यता दिली. ज्यावेळेस आमच्याकडे नोटिफिकेशन आलं की शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर असोसिएशनच्या वतीनं एक दिवसाचा कार्यशाळा आयोजित करायची आहे, त्यावेळेस आम्ही आमच्या प्राचार्य साहेबांच्याकडे गेलो की सर असं एक कार्यशाळा आहे, त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. सर म्हणले बिनधास्त तुम्ही करा. इथून जी सुरुवात झाली त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य सरांचे विशेष आभार मानतो. त्यांनी आम्हाला आयोजन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट मेंबर, सुस्ताचे प्रेसिडेंट आणि शिवाजी युनिव्हर्सिटीच्या स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर SP महाडिक सर, त्याचबरोबर आमच्या सुस्ताचे सेक्रेटरी TY पाटील सर यांचे मी विशेष आभार मानतो की आम्हासारख्या तरुण आणि यंग प्राध्यापकांना एवढी मोठी कार्यशाळा आयोजित करण्याची संधी त्यांनी दिली. त्याबद्दल मी महाडिक सरांचे विशेष आभार मानतो. या कार्यक्रमाच्या कार्यशाळेस उपस्थित राहिलेले पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमंकाळचे सन्माननीय प्राचार्य व आमचे मार्गदर्शक MK पाटील सर यांचेही मी आभार मानतो. आमचे रिसोर्स पर्सन व नेहमीच कोणती शंका असेल विद्यापीठात जर कॉन्टॅक्ट करायचा झाला तर पहिली प्रायोरिटी ही आमचे SP पवार सर असतात. मी पवार सरांचेही या ठिकाणी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर आमचे गुरु ज्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ते आमचे गुरु VH पाटील सर यांचेही मी विशेष आभार मानतो. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सुस्ताचे सर्व मेंबर्स चव्हाण सर असतील,
पवार सर असतील, नलवडे सर असतील, त्या सर्वांचं मी विशेष आभार मानतो व या ठिकाणी इनोव्हेशनचा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.